सर्वांना नमस्कार. शेअरिंग स्टोरीज पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. या चॅनलवर आम्ही पुस्तकांवर चर्चा करतो. आज आमच्याकडे आहे अंजली कौर सुंदरराज यांचं मर्डर इन मसुरी. नमस्कार. आणि हे फक्त एक पुस्तक नाहीये, ही एका सुंदर, शांत दिसणाऱ्या शहराच्या आत दडलेल्या गडद रहस्यांची गोष्ट आहे. अगदी. आपल्या श्रोत्यांनुसार ही कादंबरी एका अशा प्रश्नाभोवती फिरते जो खरंच खूप आकर्षक आहे. कोणता प्रश्न? निसर्गरम्य, धुक्याने भरलेलं मसुरीसारखं ठिकाण एका खुणाच्या कथेसाठी इतकं परफेक्ट कसं काय असू शकतं? बरोबर. आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. हो, आपण कथेच्या गाभ्यात तर शिरूच, पण त्या पलीकडे जाऊन हेही समजून घेऊ की लेखिकेने वातावरण निर्मिती, पात्रांची मानसिकता आणि कथेचा वेग या सगळ्याचा वापर वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यासाठी कसा केला आहे. चला तर मग या थंड हवेच्या ठिकाणी दडलेली रहस्य उलगडूया. नक्कीच. तर मग कथेच्या सुरुवातीपासूनच सुरुवात करूया. कथेचा नायक आहे अर्जुन रावत. तो तब्बल 15 वर्षांनी मसुरीला परत येतोय. पण ही काही साधीसुधी होमकमिंगची गोष्ट नाहीये. नाही, अजिबात नाही. त्याच्या परत येण्यामागे एक मोठी जखम आहे, एक असं सत्य जे त्याला शोधायचंय. हो, आणि ही जखम फक्त त्याची व्यक्तिक नाहीये, नाही का? बरोबर. ही त्याच्या संपूर्ण कुटुंबाची जखम आहे. Bring your book to life with AI. Plotsformovies.com helps you create movie-like trailers for your book, allowing filmmakers to visualize your story, just the way you imagined it while writing. Enhance the storytelling experience to a whole new level with realistic characters, immersive voiceovers, and cinematic sound effects. No more boring stock images or generic clips. Captivate your audience, spark curiosity, make readers and filmmakers eager to explore more. Plotsformovies.com, where your story becomes cinema. 15 वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. आणि अधिकृतपणे काय सांगितलं गेलं? की मंदिरातील देवीची मूर्ती चोरताना आणि काही अवैध संबंधांच्या प्रकरणात त्यांचा मृत्यू झाला. विचार करा, एका छोट्या शहरात अशा आरोपांमुळे त्या कुटुंबाची काय अवस्था झाली असेल. कल्पनाच करवत नाही. त्यांना सगळं सोडून दिल्लीला जावं लागलं. हो, पण अर्जुनला या सरकारी गोष्टीवर कधीच विश्वास बसला नाही. त्याला आतून खात्री होती की हे सगळं एक बनाव आहे आणि सत्य काहीतरी वेगळंच आहे. अगदी. आता इतक्या वर्षांनी तो तेच सत्य शोधायला परत आलाय, जे शहर विसरू पाहते. आणि इथेच कथेला एक भावनिक खोली मिळते. हा फक्त एका खुनाचा तपास नाही, तर एका मुलाचा आपल्या वडिलांच्या नावावर लागलेला डाग पुसण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे तो एका अशा भूतकाळाला उकरून काढतोय ज्याला दाबून ठेवण्यातच अनेकांचं भलंय. त्यामुळे तो परत येताच शहरातील शांतता भंग पावते. आणि त्याचा हा प्रवास सोपा नाहीये. त्याला लगेचच जाणवतं की तो एकटा या सगळ्याला सामोरं जाऊ शकत नाही. हो, आणि इथेच कथेत शिबानीची एंट्री होते. एक तरुण जिज्ञासू पत्रकार. हो, पण त्यांचं एकत्र येणं हे काही ठरवून होत नाही. शिबानी तिच्या वेगळ्याच स्टोरीवर काम करत असते आणि अर्जुन त्याच्या वडिलांच्या केसवर. अच्छा. त्यांचे मार्ग एकमेकांना छेदतात आणि त्यांना कळतं की त्यांचे हेतू वेगळे असले तरी त्यांच्या शोधाचे धागेदोरे एकाच ठिकाणी जाऊन मिळतात. मला इथे एक प्रश्न पडतो. अर्जुन वैयक्तिक न्यायासाठी लढतोय, तर शिबानी ती व्यावसायिक कथेशी जोडलेली आहे. यामुळे त्यांच्या नात्यात पुढे जाऊन काही संघर्ष निर्माण होतो का, की त्यांचे वेगवेगळे दृष्टिकोन तपासाला मदत करतात? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. सुरुवातीला त्यांचे वेगवेगळे दृष्टिकोन मदतच करतात. कसे? अर्जुन भावनिकदृष्ट्या गुंतलेला आहे, त्यामुळे तो अशा गोष्टी पाहू शकतो ज्या पोलीस रेकॉर्डमध्ये नसतील. आणि शिबानी एक पत्रकार म्हणून वस्तुनिष्ठपणे पुरावे आणि लोकांच्या प्रतिक्रिया तपासते. म्हणजे एक भावनिक आणि एक वस्तुनिष्ठ दृष्टिकोन. अगदी. पण जसा तपास पुढे जातो तसा त्यांच्यात एक तणाव निर्माण होतो. सत्य बाहेर आणण्याची शिबानीची व्यावसायिक गरज आणि कुटुंबाला अधिक त्रास होऊ नये ही अर्जुनची इच्छा. यात संघर्ष होतो. बरोबर. त्यांच्यासोबत अर्जुनचा मॅनेजर आणि केस हाताळणारे निवृत्त इन्स्पेक्टरही सामील होतात, ज्यामुळे एक विचित्र पण प्रभावी टीम तयार होते. आणि जसशी ही टीम जुनी प्रकरणं उघडू लागते तसतशी शहरातली शांतता खऱ्या अर्थाने भंग पावते. हो, कारण अचानक शहरात आणखी एक खून होतो. आणि इथंच कथेला एक जबरदस्त धक्का मिळतो. हो, कारण नवीन खुनाचा मुख्य संशयित म्हणून चक्क अर्जुनलाच अटक होते. काय सांगताय? हो. आता हे पहा, जो माणूस स्वतःच्या वडिलांवरील आरोप खोटे ठरवायला आला होता, तोच आता एका नवीन खुनाच्या आरोपात अडकतो. म्हणजे सत्याचा शोध घेणाराच आता सगळ्यात मोठा गुन्हेगार ठरतो. अगदी. थांबा, म्हणजे विचार करा, ज्या शहरात तो न्याय मागायला आला
त्याच शहराने त्याला गुन्हेगार ठरवून टाकलं. त्याची लढाई आता दुहेरी झाली आहे. त्याला भूतकाळातील सत्यही शोधायचं आहे आणि वर्तमानात स्वतःला निर्दोषीही सिद्ध करायचं आहे. इथून कथेचा वेग प्रचंड वाढतो. अगदी. आणि हा जो ट्विस्ट आहे तो आपल्याला कथेच्या खऱ्या विलनकडे घेऊन जातो. आणि तो विलन कोण आहे? कोणी एक व्यक्ती नाही, तर मसुरी हे शहरच आहे, जे वरून शांत आणि सुंदर दिसतं, पण आतून ते तितकंच धोकादायक आणि रहस्यमयी आहे. वाव, हे खूपच रंजक आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की मसुरी फक्त एक लोकेशन नाही, तर ते कथेतील एक जिवंत पात्र आहे. आपल्या स्रोतांमध्येही त्याचं वर्णन शांत, धुक्याने भरलेले शहर असं केलं आहे, जे लपलेली रहस्ये आणि रेंगाळणाऱ्या कथांसाठी ओळखलं जातं. हो, आणि लेखिकेने इथे पॅथेटिक फॅलसी नावाच्या एका सुंदर साहित्यिक तंत्राचा वापर केला आहे. अच्छा, म्हणजे काय? म्हणजे निसर्गाचं वातावरण हे पात्रांच्या मानसिक अवस्थेचं प्रतिबिंब बनतं. जेव्हा अर्जुन गोंधळलेला असतो, निराश असतो, तेव्हा मसुरीवर दाट धुक्याची चादर पसरते. आणि जेव्हा एखादा धोका जवळ येत असतो, तेव्हा अचानक एक भयान शांतता पसरते. म्हणजे हवामानच कथेचा मूड सेट करतं. यामुळे वाचकाला नकळतपणे कथेच्या भावनिक लहरींशी जोडलं जातं. बरोबर. हे केवळ वातावरण निर्मिती नाही, तर एक प्रकारचं सायकोलॉजिकल खेळणं आहे वाचकाच्या मनाशी. म्हणूनच एका समीक्षेत म्हटलं आहे की प्रत्येक दृश्य तणावाने भारलेले वाटते. अगदी. मसुरीचं सौंदर्य हे फसवे आहे, ते तुम्हाला आकर्षित करतं, पण त्याचवेळी त्या सौंदर्याआड दडलेला धोका तुम्हाला सतत अस्वस्थ ठेवतो. शांततेचा भ्रम तोडून निसर्गरम्य शांततेखालील अंधार उघड करण्याचं काम हे पुस्तक करतं. बरोबर. आणि ही जी मानवी भावना आणि नात्यांतर भाष्य करण्याची पद्धत आहे, ती कुठून येते? मला वाटते याचं उत्तर लेखिकेच्या स्वतःच्या पार्श्वभूमीत दडलंय. नक्कीच. त्या केवळ एक लेखिका नाहीयेत, नाही का? अजिबात नाही. आणि इथेच ही कथा एका सामान्य मर्डर मिस्ट्रीच्या पलीकडे जाते. अंजली कौर सुंदरराज यांचं बालपण इम्फाळ आणि मसुरीसारख्या पहाडी शहरांमध्ये गेलं आहे. अच्छा. त्यामुळे त्या ठिकाणच्या वातावरणाशी, तिथल्या लोकांच्या मानसिकतेशी ते एकरूप झालेले आहेत. हे त्यांच्या लेखनातून स्पष्ट दिसतं. त्यांच्या शिक्षणाबद्दलही काही मनोरंजक माहिती आहे. त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून पदवी घेतली आणि नंतर इतिहास आणि काउन्सिलिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. इतिहास आणि मानसशास्त्र एका रहस्यकथेसाठी यापेक्षा चांगलं कॉम्बिनेशन असूच शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे त्या सध्या दुबईमध्ये वेलनेस काउन्सिलर म्हणून काम करतात. हो, मानसशास्त्रातील त्यांची ही पार्श्वभूमी केवळ पात्र तयार करायला मदत करत नाही, तर कथेच्या मूळ गाभ्याला आकार देते. म्हणजे कसं? एक वेलनेस काउन्सिलर म्हणून त्यांना हे माहीत असणार की अनेकदा गुन्ह्यांचं मूळ लोभ किंवा द्वेष नसून अनेक वर्ष दाबून ठेवलेला आघात म्हणजे ट्रॉमा असतो. अच्छा, म्हणजे तुम्ही म्हणताय की कथेतील खलनायक हा जन्मतः वाईट नसून परिस्थितीने किंवा भूतकाळातील एखाद्या घटनेने त्याला तसं बनवलंय. अगदी बरोबर. आणि हेच या कथेला एका साध्या हुडनेट पेक्षा जास्त काहीतरी बनवतं. हू डन इट म्हणजे? खुनी कोण? हो, या प्रश्नावर लक्ष केंद्रित करणारी कथा. पण ही कादंबरी फक्त कोणी मारलं हे सांगत नाही, तर का मारलं या प्रश्नाचा खूप खोलवर जाऊन शोध घेते. त्यामागे दडलेल्या वैयक्तिक कथा, फसवणूक आणि छोट्या शहरातील बंद दारांअड चालणारी रहस्य यावरती प्रकाश टाकते. कथा आणि निवडींचे गुंतागुंतीचे जाळे उलगडण्याची क्षमता देते. म्हणूनच समीक्षकांनी या पुस्तकाच्या लेखनशैलीचं वर्णन सरळ, वेगवान आणि थॉटफुल पण सस्पेन्सफुल असं केलं आहे. म्हणजे विचार करायला लावणारी पण तरीही वेगवान. हो, एका समीक्षकानुसार हा एक फर्स्ट ग्रेड थ्रिलर आहे, जो प्रत्येक पानात अधिक चांगला होत जातो. ही खूप मोठी गोष्ट आहे. हो, कारण अनेकदा थ्रिलर कथांमध्ये वेग टिकवण्यासाठी पात्रांच्या खोलीकडे दुर्लक्ष केलं जातं, पण इथे तसं होत नाही. आपल्याला अर्जुनच्या मनातली घालमेल जाणवते. शिबानीची व्यावसायिक आणि वैयक्तिक द्विधा मनस्थिती समजते. ही पात्र खरी वाटतात. त्यामुळे जेव्हा ती धोक्यात सापडतात तेव्हा आपल्याला त्यांची काळजी वाटू लागते. अगदी. तर एकंदरीत सांगायचं झालं तर मर्डर इन मसुरी ही केवळ एका खुनी आणि त्याच्या शोधाची कथा नाही. ही एका मुलाची, एका शहराची आणि त्या शहराने जपलेल्या रहस्यांची कथा आहे. बरोबर. ही एका अशा अनुभवाची गोष्ट आहे जिथे सौंदर्य आणि क्रूरता हातात हात घालून चालतात. आणि यातून एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो की प्रत्येक न सुटलेल्या रहस्यामागे वैयक्तिक कथा आणि निवडींचे एक गुंतागुंतीचं जाळं असते. काहीही विनाकारण घडत नाही. ही चर्चा खरंच खूप रंजक होती. या पुस्तकातील अनेक पैलू अधिक स्पष्ट झाले. श्रोत्यांसाठी एक शेवटचा विचार सोडून जातो. एखाद्या छोट्या शहरात
जिथे प्रत्येकजण एकमेकांना ओळखतो असं म्हटलं जातं, तिथे एखादे रहस्य लपून ठेवणं जास्त सोपे असते की अधिक कठीण? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कारण सगळे एकमेकांना ओळखत असले तरी ते एकमेकांना खरंच किती ओळखतात हा प्रश्नच आहे. आम्ही sharingstories.in वर #PushingIndianAuthors या मोहिमेद्वारे भारतीय लेखकांचे पुस्तके सादर करत आहोत. ही चर्चा plotsformovies.com द्वारे समर्थित आहे. हे एक AI सक्षम बुक ट्रेलर प्लॅटफॉर्म आहे, जिथे आपण पुस्तक विकत घेण्यापूर्वी ते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्याचा 1 मिनिटाचा ट्रेलर पाहू शकता. कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून पाठिंबा द्या. तसेच आम्ही आपल्याला डिस्क्रिप्शनमधील लिंकवरून हे पुस्तक विकत घेऊन वाचण्याची विनंती करतो. आणि हो, कृपया खाली कमेंट करून भारतीय लेखकाचं आपलं आवडतं पुस्तक कोणतं आहे ते नक्की सांगा. धन्यवाद.